नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात समाज मंदिराच्या बांधकामाचा दिमाखदार शुभारंभ। नवापूर शहराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या समाज मंदिराच्या बांधकाम कामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित यांच्या हस्ते विधिवत पूजा व श्रीफळ फोडून महत्त्वाकांक्षी कामाचा प्रारंभ करण्यात आला। कार्यक्रमास बोलताना भरत गावित यांनी शासनाच्या पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। ते म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नंदुरबार पालकमंत्री माणिकराव कोकाटे, माजी पालकमंत्री अनिल पाटील यांच्या सामूहिक प्रयत्नातून नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील या समाज मंदिरासाठी 33 लाख रुपये मंजूर झाले। भरत गावित यांनी नवापूरच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास व्यक्त केला। त्यांनी सांगितले की लाखानी पार्क भागातही आम्ही रस्ता मंजूर केला असून त्या ठिकाणी काम सुरू देखील झाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने शहरातील विविध भागातील विकास कामांना गती मिळाली आहे। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड शहा झेरॉक्स ते देवळफली पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीच्या आणि रस्त्यालगत पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला। विकासाच्या मुद्द्यावर बोलताना भरत गावित यांनी आत्मविश्वासाने सांगितले की आम्ही विकासाच्या कामांमुळेच पुन्हा सत्तेत येणार आहोत आणि नवापूर नगरपालिकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा निश्चितच फडकणार आहे। यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे, अमृत लोहार, शरद पाटील, इद्रिस पठाण, राजू गावित, भटू पवार, मनोहर नगराडे, दशरथ नगराडे, प्रदीप नगराडे, डॉक्टर हर्षदा नगराडे, विमलबाई वाघ, सुमनबाई वाघ, नीरूबेन सोलंकी, कमलाबाई पवार, राकेश गावित, संदीप मावची, नथू अहिरे, मोतीलाल अहिरे, छोटू अहिरे, जितेंद्र अहिरे, हेमंत नगराडे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोहर नगराडे यांनी मानले। कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे आणि प्रदीप नगराडे यांच्या हस्ते करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ज्या बांधकामाचं सुरुवात होणार आहे त्या बांधकामाचं भूमिपूजन या नवापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र माननीय युवा नेते नरेंद्र भाऊ नगराळे यांच्या प्रयत्नांना यश आले आणि बऱ्याच वर्षापासून आमच्या आंबेडकर चौकामध्ये मागणी होती की इथं एक सामाजिक भवन हे असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी एक सांस्कृतिक कला या ठिकाणी जोपासली गेली पाहिजे। आमच्या या ठिकाणी या आंबेडकर चौकामध्ये विविध कार्यक्रम होत असतात, पण आमच्याकडे कुठेही भवन नसल्यामुळे आमचे या भागातील रहिवासियांची मागणी होती आणि त्या मागणीला अनुसरून नरेंद्र भाऊंनी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि आमचे जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर अभिजित दादा मोरे, आमचे पालकमंत्री माननीय कोकाटे साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय तटकरे साहेब आणि या उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख माननीय माजी मंत्री माननीय अनिलदादा पाटील आणि ज्या नेत्यांच्या आशीर्वादाने ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस चाललेली आहे ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी या भागासाठी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जवळजवळ 33 लाखाचा निधी या भागासाठी मंजूर करून दिला। त्याबद्दल या सर्व नेत्यांचं मनापासून एक नवापूरचा नागरिक म्हणून या ठिकाणी त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये या नवापूर शहरासाठी असेल किंवा तालुक्यासाठी असेल ज्या ज्या विकासाच्या योजना आहेत त्या नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांच्या मार्फत आम्ही 100% करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। आपल्यालाही कल्पना आहे युतीचं सरकार आहे,
या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, तसंच शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, या तिघांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली या नवापूर नगरीमध्ये, नवापूर तालुक्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिथं जिथं विकासाचे कामं आहेत, पाठपुरावा करून नक्कीच या शहराचा कायापालट केल्याशिवाय हा राष्ट्रवादी पक्ष, हा युतीचा पक्ष स्वस्थ बसणार नाही, हेच या निमित्ताने सांगू इच्छितो। येणाऱ्या दिवसांमध्ये नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच युतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, या निमित्ताने सांगू इच्छितो। पुनश्च या सर्वांचं, युती सरकारचं, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोघी उपमुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय यांचं सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो। अजून नवापूरमध्ये जवळजवळ 2-3 रस्ते आहेत, त्या 2-3 रस्त्यांचं सुद्धा आज आम्ही भूमिपूजन करत आहोत। बऱ्याच दिवसापासून नागरिकांची मागणी होती की जो लाखाणी पार्कला जाणारा रस्ता आहे, त्या लाखाणी पार्कला जाण्यासाठी रस्त्यासाठी सुद्धा अत्यंत दुरवस्था होती। पावसाळ्यामध्ये आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, बंधू भगिनी असतील, शाळेतले मुलं असतील, यांना येण्या जाण्यासाठी तिथं त्या ठिकाणी फार मोठी कसरत करावी लागायची। ग्रामीण भागातले सुद्धा लोक त्या ठिकाणी यायचे, त्यांना सुद्धा कसरत करावी लागायची। त्या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला। माजी पालकमंत्री अनिलदादा पाटील साहेब यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि जिल्हा नियोजन अंतर्गत तो लाखाणी पार्कचा उर्वरित रस्ता सुद्धा आम्ही मंजूर केला आणि त्याचा जो पूर्व जो भाग होता तो सुद्धा आदिवासी विभागामार्फत जो निधी आहे तो निधी सुद्धा त्या ठिकाणी मिळाला। त्यामुळे या सगळ्या कामांचं श्रेय हे या युती सरकारचं आहे। आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, आदरणीय एकनाथ दादा शिंदे असतील आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, या तिघांच्या मार्गदर्शनाने हा महाराष्ट्र हा विकासाच्या दृष्टीने, प्रगतीच्या दृष्टीने जात आहेत आणि त्याचं उदाहरण म्हणजे या नवापूरमध्ये जे होणारे विकासाचे कामं आहेत हे चांगल्या प्रतीचे, चांगल्या दर्जाचे होतील, यात तीळ मात्र शंका नाही। कुठेही कोणाचीही गैर केली जाणार नाही। कामामध्ये हे चांगल्या पद्धतीचं, क्वालिटीचं काम हे या आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये बघायला मिळतील आणि नवापूरची जी दयनीय अवस्था झालेली आहे, शहराची जी दयनीय अवस्था झालेली आहे, खास करून रस्त्याचा प्रश्न असेल, धुळीचं साम्राज्य असतील, येणाऱ्या दिवसामध्ये हे या युतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही नक्कीच नवापूरचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्ताने सांगतो। पुनश्च या सर्व भागातील नागरिकांचं आणि विशेषतः आमच्या नरेंद्र भाऊंचं या भागामध्ये त्यांनी लक्ष देऊन हा दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामं घेऊन आले, त्याबद्दल त्यांचं सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आम्ही मनापासून आभार मानतो आणि एक युवा नेतृत्व हा आपल्या नवापूरकडे टक लावून बघतो आहे। जिथे जिथे कामाची गरज आहे त्या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने दर्जेदार कामं होतील, यासाठी नरेंद्र भाऊंचे जे प्रयत्न आहे ते प्रयत्न याच्या पुढेही असेच राहतील, अशी एक अपेक्षा आमच्या पक्षाच्या वतीने मी नक्कीच त्यांच्याकडनं व्यक्त करतो। पुनश्च या ठिकाणी माझ्या माता भगिनी या सर्व या ठिकाणी आलेल्या आहेत, त्यांचंही आणि या ठिकाणी आमचे बांधव आहेत, खास करून आमचे ज्येष्ठ नेते बटूदादा पवार असतील, त्यांनी या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या या सहकार्याने आज नवापूरमध्ये विकासाची ही गंगा खरी सुरू झालेली आहे। याला जनता जनार्दनाने आशीर्वाद द्यावा एवढंच या निमित्ताने सांगतो। पुनश्च थांबतो। सगळ्यांना धन्यवाद। जय राष्ट्रवादी, जय भीम। भूमिपूजन केलेलं आहे आणि हा झेरॉक्स पासून तर जवळजवळ त्या पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीपर्यंत हा रस्ता दुरुस्तीचा आहे आणि या दुरुस्तीच्या रस्त्याबरोबरच आजूबाजूला जे रस्त्याच्या बाजूला आहे त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यासाठी सुद्धा हा जिल्हा नियोजन मार्फत आपल्याला निधी मिळालेला आहे। त्यामुळे सरकारचं, शासनाचं आणि नेते मंडळींचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये अजून जे विकासाचे कामं आहेत या शहरामध्ये, नगरीमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो। हा रस्त्याचा आता तुम्ही फोटो काढा किंवा व्हिडिओ काढा आणि हा रस्ता झाल्यानंतर
सुद्धा तुम्ही याचा व्हिडिओ काढा आणि काम हे चांगल्या प्रतीचं चांगल्या दर्जेदार होईल एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. ज्या सभामंडपाच्या सभामंडपाचे भूमिपूजन झाले, या सभामंडपासाठी आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय अभिजितदादा मोरे, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय कोकाटे साहेब तथा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांनी आम्हाला या सभामंडपासाठी 33 लाख रुपये उपलब्ध करून दिले. म्हणून मी आंबेडकर चौकातील सर्व रहिवाशांच्या वतीने या सगळ्यांचे आभार मानतो. भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ.